मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे आरोग्य विभाग भरती नवीन पत्र 2026 भरतीवर परिणाम होणार का? संपूर्ण GR अनालाइज, MPW, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, सॅनिटरी इन्स्पेक्टर. मित्रांनो, आज एक GR निघलेला आहे 22 तारखेला, म्हणजे माग 2 दिवस अगोदर एक 22 तारखेला एक GR निघला होता. ते GRमध्ये समजा MPW जी आगामी भरती निघणार आहे, MPW, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, आरोग्य विभागाची जी भरती निघणार आहे, तर GR कुठून आलेला आहे? राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक आरोग्य सेवा पुणे यांनी हे पत्र जे आहे ते पाठवलेलं आहे. आता नेमका या पत्रामध्ये काय आहे, काय त्यांनी सांगितलेलं आहे, भरती संदर्भात ते काय म्हणत आहे, ते आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चला मित्रांनो, सुरू करूया. हाय फ्रेंड्स, आज सोशल मीडियावर एक पत्र खूप व्हायरल होत आहे. अनेक विद्यार्थी मला मेसेज करत आहे, सर भरती थांबणार का? सर आता जाहिरात उशिरा येणार का? सर या पत्रामुळे MPW भरती रद्द होईल का? आणि सर या पत्रामध्ये समजा ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे? ॲडव्हर्टाइजमेंट आली तर त्याच्यामध्ये MPWचे किती पोस्ट असणार आहे, SIचे किती पोस्ट असणार आहे, म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये किती टक्के पोस्ट असणार आहे, टेक्निकल पोस्ट किती आहे, नॉन टेक्निकल पोस्ट किती आहे, तर हे सगळं जे तर आपण आज विश्लेषण करूया. म्हणून मित्रांनो, आज आपण कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता हे संपूर्ण पत्र ओळीनुसार समजून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे पत्र कोणी काढले, कोणासाठी काढले, यात नेमके काय लिहिले आहे आणि सर्वात महत्त्वाचे याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण पाहूया पत्राची ओळख. मित्रांनो, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग, जलजन्य रोग, पुणे साहित्यातून हे पत्र आलेलं आहे. आता या पत्राचा विषय आहे, संदर्भ आहे, हे टोटल पत्र काय आहे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. ठीक आहे सर? ठीक आहे मित्रांनो, सर्वात आधी पत्राच्या वरच्या भागाकडे पाहूया. हे पत्र राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग, पुणे अंतर्गत असलेल्या सहसंचालक आरोग्य सेवा पुणे 6 या कार्यालयातून काढण्यात आले आहे. म्हणजे हे कोणत्याही टेलिग्राम चॅनलने तयार केलेले पत्र नाही, हे अधिकृत सरकारी कार्यालयातून आलेले पत्र आहे, म्हणून त्याला महत्त्व आहे. आता पत्राचा दिनांक पाहूया. दिनांक आहे बघ मित्रांनो 20 जुलै 2026, म्हणजे 2 दिवस अगोदरचं हे पत्र आहे, म्हणजेच हे अगदी नवीन पत्र आहे. आता याचा विषय समजून घेऊया. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे विषयामध्ये लिहिले आहे आरोग्य विभागातील नियमित क्षेत्र कर्मचारी. कोण? फील्ड वर्क. ठीक आहे मित्रांनो, फील्ड वर्क. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच आपला MPW, आरोग्य निरीक्षक म्हणजेच हेल्थ इन्स्पेक्टर, आरोग्य वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणजे लॅब सायंटिफिक ऑफिसर. ओके. देन आरोग्य पर्यवेक्षक म्हणजेच हेल्थ सुपरवायझर. ठीक आहे. हे 5 पदे किती आहे? नियमित क्षेत्र कर्मचारी, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, या सर्वांच्या पदोन्नती काय मित्रांनो लक्षात घ्यावे. काय लिहिलेलं आहे तर पदोन्नती प्रक्रियेबाबत. पदोन्नती म्हणजे प्रमोशन. पदोन्नती प्रक्रियेबाबत इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, या पत्रात भरती प्रक्रिया असा शब्द नाही, पदोन्नती प्रक्रिया असा शब्द आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आता मित्रांनो, समजून घ्या पदोन्नती म्हणजे काय. पदोन्नती म्हणजे काय? आता समजा एखादा कर्मचारी अनेक वर्षापासून नोकरी करत आहे, त्याला पुढच्या मोठ्या पदावर नेणे, यालाच प्रमोशन म्हणजेच पदोन्नती म्हणतात. म्हणजे बाहेरून नवीन उमेदवार घेणे नाही आहे, तर आधीपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला वरच्या पदावर नेणे. आता याचा भाग संदर्भ क्रमांक पाहूया. आता पत्रात 2 संदर्भ दिले आहेत. पहिला सरकारचा आधीचा GR, दुसरा महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचे निवेदन. म्हणजे कर्मचारी संघटनेने सरकारकडे मागणी केली आहे. ही अंतिम सरकारी घोषणा नाही आहे, तर कर्मचारी संघटनेचे निवेदन आहे. म्हणजे मित्रांनो, जे कार्यरत आहे, जे कर्मचारी अगोदरपासून आरोग्य विभागामध्ये काम करत आहे, त्यांची संघटना आहे ना, त्या संघटनेने ही मागणी केलेली आहे. आता त्यांची मागणी काय, मुख्य मजकूर काय याचा. आता मुख्य परिच्छेद पाहूया. त्यामध्ये साध्या भाषेत असे सांगितले आहे की महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाने एक निवेदन दिले आहे. हे निवेदन या कार्यालयात प्राप्त झाले आहे आणि या कार्यालय नियुक्ती प्राधिकरण असल्यामुळे हे निवेदन पुढील योग्य कारवाईसाठी पुढे पाठवले जात आहे. इथे एक महत्त्वाचा शब्द आहे, योग्य कारवाई. याचा अर्थ सरकारने मागणी मान्य केली असं अजिबात होत नाही, फक्त निवेदन पुढे पाठवले आहे. आता विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यामुळे भरती थांबणार का? या पत्रात एकदाही भरती रद्द, भरती स्थगिती, जाहिरात रद्द असे शब्द नाही, म्हणून पत्रावरून भरती रद्द झाली असं निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. आता काही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअपवर भरती थांबली असे मेसेज फिरत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका, कारण या पत्रामध्ये तसं काही लिहिलेलं नाही आहे. आता मित्रांनो, विद्यार्थ्यांनी काय करावे? आता प्रश्न,
आपण काय करायचे, माझा सल्ला अभ्यास सुरू ठेवा, कारण सरकार जेव्हा अंतिम निर्णय घेईल तेव्हा स्वतंत्र GR किंवा अधिकृत जाहिरात नक्की प्रसिद्ध होईल. तोपर्यंत कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. आता मित्रांनो आज आपण या पत्राचे संपूर्ण विश्लेषण केले. आपण पाहिले पत्र अधिकृत आहे, विषय पदोन्नती प्रक्रियेचा आहे, कर्मचारी संघटनेचे निवेदन पुढे पाठवले आहे, भरती रद्द किंवा स्थगिती झाल्याचा उल्लेख नाही. म्हणून आपला अभ्यास सुरू ठेवा. अधिकृत GR आणि जाहिरात आल्यानंतर अंतिम परिस्थिती स्पष्ट होईल. म्हणजे मित्रांनो हे पत्र आहे, हे पत्र कशाचं आहे, प्रमोशनचं आहे. जे आरोग्य कर्मचारी आहे, आरोग्य विभागामध्ये जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांचं आता नवीन भरती निघणार आहे. तर नवीन भरतीमध्ये काय होणार आहे का, त्यांच्यावर अन्याय होतील का, त्यांना प्रमोशन न देता आपण नवीन भरती काढू नाही का. म्हणून त्यांची संघटनेने काय केलेलं आहे का, ते वरती जे आपल्या कीटकजन्य जलजन्य रोग आरोग्य सहसंचालक सेवा पुणे जिथं पत्र लिहिले का, जे पदोन्नतीचे पद आहे म्हणजे जे प्रमोशन तुम्ही करणार आहे ते प्रमोशन लवकर करून घ्या, नंतर आरोग्य विभाग भरती काढा. तर ते त्यांचं पण बरोबर आहे का, जर आरोग्य विभाग भरती आधी प्रमोशनची आधी जर निघली, प्रमोशनची अगोदर जर भरती निघली तर त्यांची मग पदोन्नती राहणार आहे का नाही. तर म्हणून त्यांची संघटनेने निवेदन दिलेलं आहे. तर मित्रांनो आता भरती केव्हा येऊ शकते, म्हणजे आता नेक्स्ट मंथमध्ये, तर माझ्या हिशोबाने तर नेक्स्ट मंथमध्ये भरती यायला पाहिजे 2000 ऑगस्टमध्ये, कारण की 2023 ऑगस्टमध्येच भरती आली होती. आता बघा ना, अचानक तलाठीची ॲडव्हर्टाइजमेंट आली, तलाठी भरतीची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. म्हणून असं कधीही म्हणजे तुम्ही रात्री झोपलेले असाल, सकाळी तुम्हाला लक्षात येईल का, ऐकायला भेटेल का ॲडव्हर्टाइजमेंट आली, आरोग्य विभागाची ॲडव्हर्टाइजमेंट आली. म्हणून मित्रांनो बी प्रिपेअर, आधीपासून तयारीत राहा. आपला जेवढा होईल तेवढा नॉन टेक्निकल सिलेबस कव्हर करा. टेक्निकल सिलेबस जे तर ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर करा, किंवा नॉन टेक्निकल सिलेबस जे आहे ना ते खूप समजा इम्पॉर्टंट्स आहे, म्हणजे त्याचे थोडे मार्क्स जातात है ना मित्रांनो. म्हणून तेच समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द म्हणजेच मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, रिझनिंग, मॅथ हे 4 टॉपिक एकदम पूर्ण करून ठेवा. नंतर टेक्निकल सिलेबस तर आपण आहेच ना, टेक्निकल सिलेबस आपण पूर्ण करू. तर मित्रांनो आता MPW भरतीसाठी जे ऑफिशियल सिलेबस आहे, जसं वेक्टर बॉर्न डिसीज, वॉटर बॉर्न डिसीज आणि समजा त्याचे डेफिनेशन्स आणि प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन्स, प्रिव्हेलन्स, सर्वेलियन्स हे जेवढे पॉईंट्स दिलेले आहे ना ऑफिशियल सिलेबसमध्ये, मी वॉटर बॉर्न डिसीज आपली पूर्ण झालेली आहे. आता आपली वेक्टर बॉर्न डिसीज पण पूर्ण होणार आहे. मग ते पण आपल्या यूट्यूब चॅनलवर ते पण अपलोड होईल. म्हणून आपल्या यूट्यूब चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा आणि आरोग्य विभाग भरती MPWची तयारी एकदम जोरात सुरू ठेवा, कारण की ॲडव्हर्टाइजमेंट कधी आली तर आपल्याला काय प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे, म्हणजे आपण एकदम प्रिपेअर आणि आपण बी रेडी राहायला पाहिजे. म्हणून मित्रांनो अभ्यास चांगला ठेवा. वेक्टर बॉर्न डिसीज, वॉटर बॉर्न डिसीजची सिरीज आपण टोटल जे एक्झाम रिलेटेड म्हणजे भलतीच काय आपण तिथे टाकलेलं नाही आहे, जेवढं विचारते तेवढंच. कारण की TCS IBPS कंपनी काय करते, आपण जे शिकलो का त्याच्यावर प्रश्न विचारत नाही, ते प्रश्न विचारते TCS म्हणजे ते प्रश्न कशावर विचारते का, तुमचे मेमोरी बेस्ड, ॲप्लिकेशन बेस्ड, मेमोरी बेस्ड अशावर ते काय करते प्रश्न विचारते. म्हणून आपण काय करायचं आहे की आपण एका क्वेश्चनचे आपण 2-3 समजा क्वेश्चन कसे बनतात ते आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो कसं आहे, एका क्वेश्चनचे 2-3 क्वेश्चन्स कसे बनतात ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आता त्यांनी एक क्वेश्चन सांगितलेलं आहे तर आपण त्याला 3 नमुन्याचा क्वेश्चन आपण त्याला बनवायचं आहे. म्हणजेच कसं माहिती आहे का, एक मेमोरी बेस्ड क्वेश्चन, एक ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आणि एक इमेज बेस्ड क्वेश्चन, असं टेक्निकल ते जे येतं सिलेबस म्हणजेच ते प्रश्न विचारतात. म्हणून मित्रांनो तयारी चांगली ठेवा. काय प्रॉब्लेम असला तर मी तर आहेच, मी पूर्ण तुमची तयारी घेऊन घेणार आहे. आता आपण जे येतं वेक्टर बॉर्न डिसीजची सिरीज जर अपलोड झाली, आता मी वेक्टर बॉर्न डिसीजची सिरीज अंतिम टप्प्यात आपली व्हायला सुरुवात आहे. लॅपटॉपवर त्याचं काम चालू आहे, अंतिम टप्प्यात ते आहे. मग ते एकदा आपली जे तर अपलोड झाली का मग आपण फुल रिव्हिजन घेणार आहोत. फुल रिव्हिजन म्हणजे TCSने विचारलेले GK, TCSने आतापर्यंत विचारलेले मराठी ग्रामरचे प्रश्न, GKचे प्रश्न, रिझनिंगचे प्रश्न, टोटल TCSने अगोदर विचारलेले आपण ते सगळे प्रश्न आपण काय करणार आहे, सविस्तर विश्लेषणसह, एक्सप्लेनेशनसह आपण ते प्रश्न घेणार आहोत. म्हणून म्हणून स्टुडंट्स, जेवढे स्टुडंट माझं लेक्चर पाहत आहेत त्यांनी सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढा जास्त होईल MPW आले, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर जेवढे स्टुडंट्स आहे त्यांनी सगळ्यांनी काय करा का, जे वॉटर बॉर्न डिसीज सिरीज आहे आणि वेक्टर बॉर्न डिसीज सिरीज जी अपलोड होणार आहे आणि पुन्हा ते प्लेलिस्टमध्ये आपण एक
आरोग्य विभाग भरती गायडन्सचे व्हिडिओज टाकलेले आहेत, ते नक्की पहा मित्रांनो. जर तुम्हाला हा अशाच प्रकारचे अधिकृत GR ॲनालाइज आरोग्य विभाग भरती 2026 अपडेट्स, MPW हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर संदर्भातील अचूक माहिती हवी असेल तर MPW लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.